नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी मुगाच्या डाळीची टिक्की बनवणार आहे भाज्या टाकून। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर पाहू शकता आपल्याला अशा प्रकारे डाळ पिसून घ्यायची। पातळ पिसायची नाही जास्त, कारण आपल्याला त्याची टिक्की बनवायची आहे। तर डाळ पिसून झालेली आहे आपली, पाहू शकता। साईडला ठेवूया। तर आपल्याला टिक्की बनवायची आहे ते पिसलेल्या डाळीची। त्याच्यामध्ये टाकायला मी भाज्या कापलेल्या आहेत, पाहू शकता। इकडे कोबी घेतलेले आहे कापून, शिमला मिर्च, कांदा आहे, गाजर कापलेले आहे, हिरवी मिर्च घेतलेले, आणखी कोथिंबीर आहे साईडला। पिसलेल्या डाळीमध्ये आपल्याला भाज्या टाकायच्या आहेत। तर भाज्या मिक्स करून घेऊया आपण। तिखट टाकूया 1 चमच। पूर्ण 1 चमच टाकला नाही आहे मी, कारण जास्त तिखट ही लोक खात नाहीत। मीठ टाकते 2 चमच। थोडीशी हळदी टाकते, धनिया पावडर, गरम मसाला थोडा, इकडे चिली फ्लेक्स टाकते थोडी, पिझ्झा मिक्स टाकूया थोडा। आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे। तर पाहू शकता खूप छान प्रकारे मिक्स करून घेतलेले आहेत भाज्या। थोडीशी काली मिरची टाकते मी। साईडला ठेवूया 5 मिनिटासाठी। पॅन गरम झालेले आहे, तेल टाकूया। चला तर आपण टिक्की बनवूया। आपल्याला छोटी छोटी टिक्की बनवायची। पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला, कारण आपली भाज्यांची टिक्की आहे। पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला टिक्की बनवून घ्यायची। टिक्की पलटी करूया आपण। पाहू शकता खूप छान प्रकारे बनलेली आहे मुगाच्या डाळीची आणखी भाज्यांची टिक्की। पलटी करूया। आपल्याला दोन्ही साईडून खूप छान प्रकारे भाजून घ्यायचे। पाहू शकता पाहू शकता मुगाच्या डाळीची टिक्की तयार झालेली। खूप छान बनते, एकदा घरी बनवून पहा। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।